नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब ढाकणे, यूरोलॉजिस्ट, वारणा इन्स्टिट्यूट ऑफ यूरोसर्जरी येथे काम करत आहे। आपण आज प्रोस्टेट ग्रंथी वाढीमुळे होणारा त्रास आणि त्याच्याविषयी असलेले ट्रीटमेंटविषयी सखोल माहिती घेणार आहोत। आपण नेहमीच ऐकतो की अरे ह्या माणसाची प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे किंवा सोनोग्राफीमध्ये रिपोर्टमध्ये बघतो आपण की यांची प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे। पण नेमकं हे प्रोस्टेट ग्रंथी वाढणं म्हणजे काय आणि त्यामुळे काय लक्षणं तुमच्यामध्ये येतात त्याचा आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढते तेव्हा वॉशरूमला सतत जाणे, अर्जंट जावं लागणे, रात्री एक वेळापेक्षा जास्त जावं लागणे किंवा धार कमी होऊन जाणे, जोर लावावा लागणे किंवा वॉशरूम झाल्यानंतर पूर्ण झाल्याचं समाधान न भेटणे, हे सर्व लक्षणे प्रोस्टेट ग्रंथीचे वाढीचे आहेत। जेव्हा तुम्हाला हे लक्षणं वगैरे दिसतात तेव्हा तुम्हाला यूरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही ह्या लक्षणासोबत यूरोलॉजिस्टकडे जातात तेव्हा ते तुमच्याकडून काही टेस्ट करून घेतात। त्यात प्रामुख्याने सोनोग्राफी असते, युरोफ्लोमेट्री असते किंवा रक्ताच्या चाचण्या असतात। सोनोग्राफीमध्ये आपण सर्वात प्रथम बघतो की तुमच्या प्रोस्टेट ग्रंथी किती वाढलेली आहे, तुमचे किडनीवर त्याच्यामुळं काही दुष्परिणाम झालेला आहे का किंवा काही मूतखडा किंवा स्टोन झालेला आहे का हे बघतो आपण। युरोफ्लोमेट्रीमध्ये आपण बघतो की तुमची लघवीची स्पीड कशी आहे, किती प्रेशरनं येते, सुरू व्हायला किती वेळ लागतोय किंवा संपवण्यासाठी किती वेळ लागतोय, हे सर्व माहिती आपल्याला त्याद्वारे कळते। ह्यात सोनोग्राफी युरोफ्लोमेट्रीमुळे आपल्याला प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे याची एक सूचना मिळते किंवा झालं याचा एक निदान होऊन जाते। मग त्यासाठी आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते। जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढते त्यासाठी दोन ट्रीटमेंट असतात मेनली, एक असते मेडिकल मॅनेजमेंट, दुसरी असते सर्जिकल मॅनेजमेंट। मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे मेडिसिनद्वारे तुम्हाला जे समस्या येत आहेत त्यावर किती परिणाम होऊ शकतो, त्या गोळी दिल्यामुळे तुम्हाला किती त्याच्यावर परिणाम होऊन तुमच्या लक्षणामध्ये किती सुधारणा होते हे आपल्याला बघितले जाते। जेव्हा केव्हा ह्या मेडिसिनद्वारे त्याच्यावर लक्षणामध्ये सुधारणा होते त्यावेळेस ती मेडिसिन काही महिन्यांसाठी कंटिन्यू केल्या जाते आणि तुमच्या लक्षणामधले सुधारणामध्ये पाठपुरावा केला जातो। पण जेव्हा ही गोळी घेऊन सुद्धा तुमच्या लक्षणामध्ये सुधारणा होत नाहीये त्यावेळेस आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंटकडे जावं लागते। तर आपण सर्जिकल मॅनेजमेंटकडे केव्हा जातो? जसं मी सांगितल्याप्रमाणेच जेव्हा मेडिसिन देऊन पण तुमच्या लक्षणामध्ये सुधारणा होत नाहीये किंवा तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे किंवा मूतखडा होत आहे किंवा वॉशरूमला गेल्यावर रक्तस्राव होत आहे, अशा वेळेस आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंटच करावं लागते। तर यामध्ये सर्जरीमध्ये मुख्यतः आपण एंडोस्कोपिक सर्जरी करतो। एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे जो पण प्रोस्टेटचा प्रोस्टेट ग्रंथीचा भाग जो वाढलेला आहे तो आपण काढून टाकतो, जेणेकरून तुमच्या लघवीच्या मार्गातील अडथळा पूर्णपणे दूर होऊन तुमचं लघवी व्यवस्थित होते। जर तुम्ही ही ट्रीटमेंट केली तर तुम्हाला त्यामध्ये बरीच सुधारणा भेटते। तर ह्या सर्व व्हिडिओमधून एवढंच तात्पर्य आहे की जेव्हा तुम्हाला हे सर्व लक्षणं दिसतील तेव्हा तुम्हाला एका यूरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे। धन्यवाद।